गणपती बाप्पा मोरया. गणेश मंदिर काळुंद्रे पनवेल इथे आज आम्ही आलेलो आहोत। या गणेश मंदिर काळुंद्रेच्या या सभागृहात आमचा आज गाण्याचा प्रोग्राम आहे आणि आमचे मित्र चिरंजीव मयूर आणि चीसौका जयश्री यांचा विवाह होणार आहे आणि त्यासाठी आम्ही प्रोग्रामसाठी इथे आलेलो आहोत। आमचा गाण्यांचा कार्यक्रम आहे। मी आहे, जयदास आहे, मोहन आहे आणि हे बघा गणेश मंदिर काळुंद्रे पनवेल येथील खूप सुंदर असं हे मंदिर आहे आणि हे मंदिराचा परिसर एवढा सुंदर आहे हे बघून मी व्हिडिओ शूट केली आणि आपल्या यूट्यूबवर टाकायचं असं विचार केला। किती सुंदर आहे मंदिर बघा, खूप छान परिसर, खूपच मन प्रसन्न होते इथं आल्यानंतर। बघा खूप छान असा हा मंदिर परिसर बघा किती छान बनवलेला आहे। लग्नाला आलेली वऱ्हाडी माणसं पण इथं येऊन मस्त छान फोटो व्हिडिओ काढत आहेत। सर्व बाजूने तुम्हाला मी मंदिर दाखवतो। बघा कसं मस्त छान मंदिर आहे। परिसर पण हिरवागार, नारळाची झाडं, फुलांची झाडं, मस्त झाडं बनवलेली आहेत। ही बघा वऱ्हाडी बनलेली। आता मंदिरात प्रवेश करू आपण। तुम्हाला मंदिरातील स्वयंभू अशा मूर्ती आहेत गणरायाच्या, त्या दाखवतो तुम्हाला। गणपतीचा हा जसं वरांडा म्हणतो मंदिराच्या भोवताली शंकराची जशी पिंडी खाली असते तसं हे गणपतीचं स्वयंभू असं गणपती रायाचं हे मंदिर गाभारा आतमधला आणि त्याच्यामध्ये स्वयंभू अशा त्या मूर्ती आहेत। हे बघा गणरायाच्या मूर्ती आहेत। आता ह्याचा काही मला जास्त इतिहास माहिती नाही, पण मी आता व्हिडिओ शूट केली बघा गणपती रायाची मूर्ती। छान असे सजावट केलेली आहे। खूपच सुंदर मंदिर आहे खरोखर। तुम्हाला जर यायचं असेल कधीतरी या आणि मंदिर बघून आणि गणरायाची मूर्ती बघून प्रसन्न असं चारी बाजूने तुम्हाला दाखवतो। खूप छान असं मंदिर परिसर। चला मी पण आता गणरायाचं दर्शन घेतो। गणपती बाप्पा मोरया। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक स्वर्गीय महाराष्ट्र श्रीमंत योगी श्री गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि गणपती बाप्पा मोरया। आता आपण हे बघा चिरंजीव मयूर आणि चीसौका जयश्री हिचा इथं लग्न होणार आहे आणि त्यासाठी आम्ही प्रोग्रामसाठी गणरायाच्या कार्यक्रमाला आलेलो आहोत। हे बघा हे रुकवत आहे ना, ही रुकवतीचं हे सगळं सामान इथं मांडलेलं आहे। ही सुस्वागतम, पाहुण्यांचं स्वागत आणि आमचं मोहन गात आहे। मोहोचपाडा गावातील या ठिकाणी कलाकार बसलेले आहेत। पखवाज वादक कल्पेश, कुणाल पाटील गायक आपण बघू शकाल, रुपेश पाटील तबल्यावरती कल्पेश, तदनंतर आमची छोटी परी हिंदवी छोटा चकोला तिकडे बसलेला आहे, मोहन कुंडलेकर, नाना गडकरी या सर्व कलाकारांच्या खऱ्या अर्थानं वाद्यवृंदातून चिरंजीविका सौभाग्यवती कांक्षणी जयश्री आणि चिरंजीव मयूर या दोन्ही उभयतांना मंगलमय आणि संगीतमय शुभेच्छा दिल्या गेल्या। ही गर्दी आपण पाहू की आपुलकीची, माणुसकीची गर्दी आहे, कारण याच पद्धतीने आयुष्मान माया भोईर या व्यक्तिमत्वानं जोडलेला जनसमुदाय। घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती, प्रेम करावे सर्वांवरती आणि प्रेमाने जपावी नाती, आणि म्हणून प्रेमाने जपलेला नातवळ या ठिकाणी पाहायला मिळतोय। काय घेऊन आलो आणि काय घेऊन जाणार आहोत, सर्वश्रेष्ठ माणुसकी। पैशाने श्रीमंत असलेली माणसं पावलोपावली भेटतील,
पण तुमच्यासारखी हृदयाला प्रेम करणारी माणसं भेटायला आम्हाला नशीब लागतात. ते नशीब सर्वदे कुटुंबीय व भोईर परिवाराकडे आहे आणि म्हणून याच्यासाठी केला होता अट्टाहास. हा दिवस फार गोड झालेला आहे. आपण पाहू शकाल नाना गडकरी यांच्या युट्यूबच्या चॅनल मधून काही क्षण आपल्याला पाहायला येतील. कुठेही जाऊ नका, पाहता, लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. असावं ही विनंती असेल आजच्या कार्यक्रमातून. नवरदेव मयूर भोईरचं आगमन झालेलं आहे. चेहऱ्यावरती स्मित आयुष्य, ज्याप्रमाणे तबल्याचा अचूक ठेका तिरकीड तिरकीड हा वाजतोय, तशा हृदयात वाजणारा ठेका आज सांगून जाईल जयश्री अर्थात रेणूसाठी हा प्रवास याच्या कार्यक्रमातून. आणि रेणू आता म्हणतोय मयूरला, तूने वो रंगीले कैसा जादू किया, पिया पिया बोले मतवाला जिया. आणि म्हणून आता हसला मयूर. बघा, हसल्यानं आयुष्य वाटतं. मामा परिवार देखील आपल्या वाच्याला घेऊन येताना मंद मंद पावलानं मयूरचं आगमन या बोहल्यावरती आयुष्यमान माया भोईर यांचा लाडका सुपुत्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. ही गर्दी मयूर भोईरच्या सानिध्यात कलाकारांचीही पाहायला मिळाली. आणि म्हणून कलाकार या ठिकाणी आल्यानंतर कलाकाराच्या विवाह सोहळ्यात आज हा आनंदाचा पर्व. शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल
कडकडट ब्रँडचा आवाज, सुंदर असं संगीतमय वातावरण, फटाक्यांची आतिषबाजी, दोन जीवाने शुभमंगल शुभदिनी. फटाके आणि खऱ्या अर्थानं ब्रास बँडचा ठेका, संगीत मंगलास्तके आणि याच वातावरणात पाहुण्यांच्या टाळ्यांचा गडगडाट. अशी वाकू नको.